नमस्कार. आज एक नवीन व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी बनवतो आहे. मला एक विशेष गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची आहे. आपल्याला कधी ना कधी म्हणजे प्रत्येकाला होणारा एक आजार आहे जो अगदी कॉमन सगळ्यांना होतो, सर्दी. आणि या सर्दी झाली ना की अगदी 2-4 दिवस आपल्याला खूप त्रास होतो. तर या सर्दीवर एक छानसं गावठी औषध तुम्हाला मी सांगतो, अगदी घरगुती. सगळे पदार्थ आपल्या घरात असतात, ते घ्यायचे आणि किती घ्यायचे, कसे घ्यायचे ते तुम्हाला सांगतो. आता याच्यामध्ये हे बघा, आपल्याला आपण नेहमी जे घेतो ते बदाम आहे. बाजारात कुठेही मिळतील. 50 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत. त्यानंतर हे माप मात्र तेवढंच पाहिजे, 50 ग्रॅम बदाम. त्यानंतर 25 ग्रॅम खडी साखर आहे. ही मोठी खडी साखर घ्यायची, छोटे छोटे दाणे येतात ते घ्यायचे नाही, मोठी खडी साखर 25 ग्रॅम. आणि 20 ग्रॅम काळी मिरी. हे तिन्ही पदार्थ कुठच्याही दुकानात गेलात तर तुम्हाला मिळू शकतात, भुशारी दुकानात. हे एवढे 3 पदार्थ घ्यायचे आणि हा प्रत्येक पदार्थ मिक्सरमध्ये बारीक करायचा. आता हे बदाम आहेत, मिक्सरमध्ये टाका. आता तिन्हीही एकत्र या मिक्सरमध्ये टाकायचे नाहीत, फक्त बदाम टाका. बदामाची पूड करून घ्या. हे भाजलेले वगैरे नाहीत, जसे बाजारातून आणलेले आहेत तसेच आहे. बदाम झालं की ती पूड काढून बाजूला घ्या. त्यानंतर ही जी खडी साखर आहे ती वेगळी या मिक्सरमध्ये टाका. पुन्हा मिक्सर फिरवा आणि ही पण बारीक करून घ्या, तिची पूड ती पण बाजूला काढून घ्या. आणि नंतर ही काळी मिरी आहे ती पण तशीच या मिक्सरमध्ये बारीक पूड करून बाजूला करा. एकत्र केला तर या बदामाला तेल सुटल्यामुळे या सगळ्याचा गठ्ठा होणार आणि त्याची पूड होणार नाही. म्हणून हे वेगवेगळे करून बारीक करायचे. नंतर ती पूड आहे ती आपण एकत्र करायची आणि नंतर कशी घ्यायची आणि तिची पद्धत काय आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो. आता हे बघा, ही बदामाची पूड बारीक करून घेतलेली आहे, मिक्सरमध्ये पूर्ण बारीक केलेली आहे. ही खडी साखर बारीक केलेली आहे आणि ही काळी मिरी. आता या तिन्ही जे पावडरी आहेत त्या एकत्र करा, पूर्ण एकत्र करायच्या. तिन्ही पावडर एकत्र करायच्या. तिन्ही पावडर एकत्र करून घ्या. आता हे तिन्ही पावडरी आपण एकत्र करून घेतलेल्या आहेत. आपल्याला लक्षात असेल 50 ग्रॅम बदाम, 25 ग्रॅम खडी साखर आणि 20 ग्रॅम काळी मिरी आपण वेगवेगळी मिक्सरमध्ये बारीक करून पूड करून घेतलेली आहे आणि ही आता पूड तयार झाली. आता हे मी सांगितलेलं सर्दीवरचं गावठी औषध घेण्याची पद्धत सांगतो. आता रात्री झोपताना साधारणपणे अर्धा चमचा पूर्ण, म्हणजे किंवा हे बघा एवढं साधारणपणे ह्या छोटा चमचा आहे त्यामुळे एवढा चमचा घेतला तरी हरकत नाही. हा एवढा चमचा ही पावडर आपण तोंडात घ्यायची आणि याच्याबरोबर गरम पाणी, किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही कोमट किंवा गरम पाणी किंवा कोमट दूध घेऊ शकता. रात्री झोपताना घ्यायचं. याचं विशेष असं आहे की झोपताना का घ्यायचं, तर त्यानंतर काही खायचं नाही हे घेतल्यानंतर. म्हणून रात्री झोपताना साधारणपणे एवढा एक चमचा घ्यायचं. ही कंटिन्युअस एक 4-5 दिवस 8 दिवस घेतलात, काही याच्यापासून अपाय नाही, कुठचाही साईड इफेक्ट नाही. अगदी गावठी निर्मळ चांगलं औषध आहे आणि अगदी तुमची सायनस सर्दीपासून सगळ्या सर्दी हे औषध क्लिअर करतं. ह्याचा मी अनुभव घेतलेला आहे आणि बऱ्याच जणांना सांगून बऱ्याच जणांनाही त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे तुम्ही हे गावठी औषध नक्की एकदा प्रयत्न करा. कुठच्याही प्रकारची सर्दी कधीही झाली तर केव्हाही औषध हे तुम्ही घेऊ शकता. धन्यवाद.